संघाचे प्रवीण आणि रोशन. स्ट्राइकला आहे तो रोशन आणि नॉन स्ट्राइकला आहे तो प्रवीण. बघूया हे दोन फलंदाज. 5 षटकांचा हा सामना. बघूया पहिला गोलंदाज शंकर. पहिले षटक घेऊन आलाय तो शंकर. स्ट्राइकला आहे तो रोशन आणि नॉन स्ट्राइकला आहे तो प्रवीण. बघूया शिवसंघर्ष कसाराकडनं कशी फलंदाजी होईल आणि बिवलवाडी संघाकडनं कशी गोलंदाजी होईल. जर बघायला गेलं तर दोन्ही संघ नावाजल्याचे संघ. मी सन्माननीय राजूभाऊ कांबळी यांना विनंती करतो का आपण विलास याला मॅन ऑफ द मॅच ची कॅप द्यायची आहे. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हवेमध्ये. इथं काय घडतंय तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला म्हटलं तर कुठेतरी धक्का पोहोचला असेल शिवसंघर्ष कसारा संघाला. बघायला गेलं तर पहिला चेंडू कुठेतरी बॅट रोखली या फलंदाजाने. त्या परिणामी इथं झेल बाद झाला. चांगला गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज शंकर. मोठा फलंदाज होता. मोठे फटके मारण्याची क्षमता होती. आता मात्र फलंदाज एंटर झाला तो आनंदा. बघूया शंकरचा पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. दुसरा चेंडू खेळण्यासाठी आहे तो फलंदाज आनंदा. हो काय चेंडू आहे. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी. नक्कीच बघायला गेलं तर पहिला चेंडू देखील अशाच पद्धतीने टाकला होता. त्यावरती विकेट भेटला. दुसरा चेंडू जर बघायला गेला तर निर्धाव असा चेंडू. बघूया तिसरा चेंडू. हो आता मात्र काय घडतंय तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कुठेतरी जर बघायला गेलं तर फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये. नक्कीच कटरचा वापर केला जातोय सातत्याने गोलंदाज शंकर कडनं. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा शंकर. हो आता मात्र फलंदाज नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने निघून कुठेतरी लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. परंतु काय घडतंय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. म्हणजे बघायला गेलं तर 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही गोलंदाजाने. पुन्हा काय घडतंय. पुन्हा काय घडतंय तर हेच घडतंय का पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू जातोय. बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर 4 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज. हो शेवटचा चेंडू होता. फलंदाजाला देखील कळलं नाही की चेंडू कुठे आहे. आणि बघायला गेलं तर मेडन ओव्हर या सामन्यामध्ये पडतंय. पहिलेच हे मेडन ओव्हर. काय गोलंदाजी केली. चांगली अशी गोलंदाजी शंकरच्या मार्फत. जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव असे टाकले. म्हणजे कुठल्याही प्रकारची धाव न देता एक विकेट घेतला. म्हणजे मेडन ओव्हर टाकल्या गेली याच्याकडनं शंकरकडनं. बघूया आता मात्र शंकरची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो गोलंदाज बालू.
त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का? परंतु जर बघायला गेलं तर आता मात्र स्ट्राईकला जातील ते प्रवीण. लेफ्ट हँड फलंदाज शिवसंघर्ष कसाराकडनं. ओहो, पहिला चेंडू, चांगलासा फटका, चेंडू जाईल वन बाउन्स, 4 धावेसाठी चौकार. जर बघायला गेलं तर आपल्या संघाचं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करताना प्रवीण, कारण त्याला देखील माहित आहे की जर पहिलं षटक जर म्हटलं तर 6 चेंडू मध्ये एकही धाव आली नाहीत, कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे. तेच फटके येताना पहिलाच फटका जर बघायला गेलं तर 4 धावांसाठी आलाय प्रवीणच्या बॅट मधून. बघूया आता मात्र पुन्हा एकदा तोच गोलंदाज आणि तोच फलंदाज बालू आणि प्रवीण. दुसरा चेंडू, आता मात्र चांगली गोलंदाजी, खोलवर चेंडू होता, त्याच्या गोलंदाजीवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं प्रवीणकडे, परिणामी निर्धाव असा चेंडू गेलाय. दोन चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या झाली ती 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा, 1 गडी बाद. म्हणजे जर बघायला गेलं तर करंट रन रेट जर बघायला गेलं तर फक्त 3 चा चालू आहे. जर वाढवायचा असेल तर चांगली अशी फलंदाजी देखील करावं लागेल. बघूया आता मात्र स्ट्राईकला आहे तो आनंदा. आता मात्र खराब असा चेंडू, वाईट असा चेंडू, आमंत्रणाची 1 धाव. धावसंख्येत भर पडली, धावसंख्या झाली ती 6 धावा. 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करताना गोलंदाज बालू. चौथा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, चांगलासा कटवलेला चेंडू, परंतु चांगलासा क्षेत्ररक्षण देखील तिथं. 1 धाव. पुन्हा दुसरीचा प्रयत्न. हो, इथं काय घडतंय तर एकच धाव. चांगला असा फलंदाज देखील आहे प्रवीण, परंतु इथं 2 धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु कुठेतरी रोखल्या गेलंय आनंदाच्या स्वरूपामध्ये. बघूया षटकातील 2 चेंडू अजून शिल्लक आहे बालू याचे. या 2 चेंडूवरती किती धावा गोळा करल फलंदाज प्रवीण. ओ, 5वा चेंडू होता, चांगला फटका, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, 4 धावांसाठी चौकार. हो, पुन्हा एकदा चांगलासा फटका. आता मात्र स्वीप शॉट बघायला भेटलाय. पुन्हा एकदा सीमे रेषे पार, चौकार. जर बघायला गेलं तर या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येचा डोंगर रचला गेलाय. जर बघायला गेलं तर या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा ठोकल्या या फलंदाज प्रवीण यांनी. जर बघायला गेलं तर 6 चेंडू मध्ये 13 धावा आतापर्यंत प्रवीणच्या बॅट मधून आल्या. अशीच फटकेबाजी करावं लागल.
12 चेंडू 15 धावा, चांगलंच समीकरण येऊन टेपले. जर पहिलं षटक म्हटलं तर मेडल ओव्हर टाकण्यामध्ये यशस्वी ठरला होता गोलंदाज शंकर. बघूया तो शंकर तिसरं षटक घेऊन आलाय आणि हा देखील तोच फलंदाज आहे ज्यांनी 5 बॉल डॉट मारले खाल्ले होते. ओहो, इथं काय करतोय, तर झेल उडाला होता. परिणामी काय करतोय, तर खराब असं क्षेत्ररक्षण. परिणामी चेंडू जाईल का सीमेच्या पलीकडे, परंतु पुन्हा एकदा आमचे पंच आम्हाला दर्शवतोय का हा चेंडू गेलाय निघून 4 धाव्यांसाठी. सन्माननीय गौतम भाऊ दोंदे साहेब यांचंही देखील आगमन झालंय आपल्या कसारा प्रीमियर लीग मध्ये. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती शंकर याला 4 धावा, म्हणजे जर बघायला गेलं तर निर्धाव असं षटक टाकलं होतं. जर बघायला गेलं तर हाही चेंडू चांगला चेंडू होता, परंतु खराब असं क्षेत्ररक्षण झालं. परिणामी चेंडू 4 धाव्यांसाठी गेला. ओहो, चांगला असा फटका. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होईल का, नक्की चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानलं. हो, इथं काय करतंय, तर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथं काय करतंय, ती धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथं धावचीत झालाय फलंदाज आनंदा. चांगली अशी गोलंदाजी शंकरच्या मार्फत बघायला भेटते आपल्याला. कुठेतरी रोखलं गेलं होतं आनंदाने, परंतु प्रवीणचा हा कॉल होता. परिणामी विकेट गमावला. हो, आता मात्र चांगले असे फलंदाज देखील आहे, परंतु निर्धाव असा चेंडू. फलंदाज ईश्वर आला फलंदाजीसाठी आणि पहिला चेंडू जर बघितलं तर निर्धाव असा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज शंकर. तर बघायला गेलं तर आपल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलाय आणि एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी देखील ठरलेला आहे. हो, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये झेल सोडलाय. परिणामी चेंडू सीमेच्या पलीकडे जाताना, परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील झालंय. एक धाव पूर्ण, दुसरीचा देखील प्रयत्न होता, दुसरी देखील पूर्ण आणि तिसरीचा देखील प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली. चांगलं असं रनिंग बघायला भेटले आपल्याला 2 फलंदाजांमध्ये. आता मात्र जर बघायला गेलं तर शंकर याला या 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलाय शंकर गोलंदाजाने. जर बघायला गेलं तर पहिलं षटक जर बघितलं तर निर्धाव असं षटक टाकलं होतं. कुठल्याही प्रकारची धाव न देता एक गडी बाद देखील केला होता. परंतु जर आता या षटकामध्ये जर समीकरण जर बघितलं तर 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलाय गोलंदाजाने. आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज, त्याच्या बॅट मधून चौकारांची आतिषबाजी झाली होती, तोच फलंदाज प्रवीण आता मात्र स्ट्राईकला येतो. पाचवा चेंडू फलंदाज प्रवीण. हो, इथं काय करतोय, तर पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी. चेंडू पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धावून पळून काढताना फलंदाज प्रवीण. आता मात्र 5 चेंडू या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे तो ईश्वर. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो शिवसंघर्ष कसारामध्ये. बघूया शेवटच्या चेंडूवरती निर्धाव असा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी. नक्की शंकर याचा स्पेल
संपला आहे. अवल्या 12 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल शंकरची. जर बघायला गेलं तर धावसंख्या झाली ती 24 धावा. 18 चेंडू आणि 24 धावा. अजूनही जर बघायला गेलं तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतील ईश्वर आणि प्रवीण. अजूनही जर 12 चेंडू म्हटलं तर 12 चेंडू मध्ये अजूनही 25 ते 20 धावा गोळा करावा लागतील तरच आपली गोलंदाजी करायला देखील आपल्याला मजा येईल. बघूया चौथं षटक. पहिला चेंडू वाईट चेंडू. अवंतराशी 1 धाव. बघायला गेलं तर सुरुवात अशी चांगली झाली नाहीये आकाशकडनं. पहिला चेंडू वाईट चेंडू होता. हो इथं काय करतंय तर पुन्हा एकदा वाईट चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट. पुन्हा एकदा सुरुवात करेल का. हो आता मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता. त्याला प्लॉट मध्ये पाठवायचा प्रयत्न केला होता. परिणामी लेफ्ट हँड फलंदाज होता त्याच्यावरती चांगलासा फटका. चांगलासा क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. दुसरीचा देखील प्रयत्न करणार होते ईश्वर. चांगलासा चेंडू. 1च धाव. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 27 धावा. आता मात्र स्ट्राईकला ईश्वर होते. चांगलासा फटका ईश्वरच्या बॅट मधून येतो. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. फलंदाज आहे. चांगलीशी फलंदाज देखील करतो फलंदाज ईश्वर. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा. हो चांगलासा फटका लेग साईडच्या दिशेने. बघूया 2 धावा पूर्ण करतील का. 1 धाव पूर्ण तर केली आहे. दुसरीला देखील प्रयत्न केलाय आणि 2 धावा देखील पूर्ण. चांगलीशी फटकेबाजी आता मात्र ईश्वर आणि प्रवीण करताय. आपल्या संघासाठी जर जिंकायचं असेल तर मोठे फटके मारणं गरजेचं होतं. मोठी धाव संख्या रचण्याची गरज देखील होती आणि 30 धावा काहीतरी गोळा करताना 2 फलंदाज. आता मात्र खराब चेंडू. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अवंतराशी 1 धाव. धाव संख्या 34 धावा. हो इथं काय करतोय तर बॅट फिरवल्या गेली आहे परंतु चेंडू वाईट. म्हणजे बघायला गेलं तर पुन्हा एकदा अवंतराशी 1 धाव. म्हणजे बघायला गेलं तर अवंतर धावा येत आहे या षटकामध्ये. ईश्वरच्या बॅट मधून हा फटका आलाय. बघूया पुन्हा एकदा. 1 धाव तर पूर्ण केली आणि 1च धावावरती समाधान. चांगली अशी फटकेबाजी ईश्वरच्या बॅट मधून येईल का. अजून जर बघायला गेलं तर उर्वरित काही चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या झाली ती 36 धावा. अजून या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूंचा कसा सामना करतील प्रवीण. अजूनही सलामीचे फलंदाज प्रवीण जो 7 चेंडू मध्ये 14 धावांवरती खेळतोय तोच फलंदाज प्रवीण. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु इथं काय घडतंय. मोठा फटका करायचा होता फलंदाजाला परंतु निर्धावस्था चेंडू. परिणामी कुठल्या प्रकारची धाव नाही. चांगली अशी गोलंदाजी.
पुन्हा एकदा काय घडतंय तर तीच लेंथ होती, तोच चेंडू होता, तोच फलंदाज होता आणि तोच गोलंदाज होता. षटक संपलंय म्हणजे बघायला गेलं तर अवघ्या 24 चेंडू आणि 36 धावा आतापर्यंत शिवसंघर्ष कसारा संघाने गोळा केलाय. म्हणजे बघायला गेलं तर उर्वरित या इनिंग मधील 6 चेंडू शिल्लक आहे. या 6 चेंडूंचा कसा सामना करतील, किती धावा गोळा करतील हे दोन फलंदाज, हे बघणं खूप गरजेचं असणार. यानंतरचा होणारा सामना देवगाव विपक्ष वारलीपाडा, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथं उपस्थिती दाखवायची आहे. यानंतरचा होणारा आपला सामना आहे देवगाव आणि वारलीपाडा दोन संघ. यानंतरचा होणारा सामना आहे आपला, उपस्थिती दाखवायची दोन कर्णधारांनी इथं. शेवटचं षटक घेऊन आला तो हिरामन. बघूया पहिला चेंडू. हो, काय घडतंय तिथं नक्कीच. पहिला चेंडू हिरामनचा, वाईट चेंडू, अवंतराशी एक धाव. जर बघायला गेलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये धावा येत आहे. आतापर्यंत भरपूर धावा वाईटच्या स्वरूपामध्ये देखील आल्या आहे. बघूया ईश्वर या षटकामध्ये मोठे फटके येईल का ईश्वरच्या बॅट मधून. हो, फुलटा चेंडू होता, फुलटोल वसूल केलाय. चेंडू सी मेरे से पार, षटकार. चांगल्याशी फटकेबाजी करताना ईश्वर, मी आधीच म्हटलं होतं का चांगला असा फलंदाज आहे, त्याच्या बॅटला जर चेंडू लागला तर सीमेच्या पलीकडे नक्कीच जाणार. आणि तेच काहीतरी घडताना इथं बॅटला चेंडू लागते म्हणजे समीकरण येऊन टेपले. 43 धावा आतापर्यंत, चांगल्याशी फटकेबाजी. आता मात्र चांगलासा चेंडू, मोठा फटका पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता ईश्वरीचा, परंतु काय घडतं तर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण केली फलंदाज ईश्वर याने. धाव संख्या झाली ती 44 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा खर्च केलाय गोलंदाज हिरामन याने. हो, तिसरा चेंडू, फुलटा चेंडू होता, स्टेट ड्राईव्ह. बघू एक धाव पूर्ण, खराब असं क्षेत्ररक्षण, परिणामी चेंडू 4 धावेसाठी गेलाय. 4 धावेनी धाव संख्यात भर पडली. धाव संख्या झाली ती 48 धावा. पुन्हा एकदा चांगलासा फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमेरेषे पलीकडं. आपल्या संघासाठी चांगली अशी पारी खेळताना फलंदाज प्रवीण. अकरा चेंडू आणि 22 धावांवरती खेळताना फलंदाज प्रवीण, लेफ्ट हँड फलंदाज. ओ, फुलटॉस चेंडू, फुलटॉल वसूल होईल पुन्हा एकदा. तिथं काय घडतं तर चांगलाच क्षेत्ररक्षण झालं. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा देखील प्रयत्न, दुसरी धाव देखील प्रयत्न पूर्ण झालाय. चांगली अशी फटकेबाजी म्हणायला जर गेलं तर सलामीचा फलंदाज देखील आहे प्रवीण, आणि त्याच्या बॅट मधून आता मात्र फटके येत आहे. जर बघायला गेलं तर 12 चेंडू मध्ये 24 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्या. आता मात्र शेवटचा चेंडू या इनिंग मधील. ओ, शेवटचा चेंडू होता, चेंडू फेकून दिलाय सीमेरेषेच्या पलीकडं, षटकार.
जमा केल्यात 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते बिबळवाडी संघासमोर. त्यात उत्कृष्ट अशी फलंदाजी केली प्रवीण आणि ईश्वर याने. प्रवीण याने 30 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी, तसेच ईश्वरने 16 धावा ठोकल्यात. चांगली अशी फलंदाजी म्हणता येईल आपल्याला या दोघांच्या तर्फे. बघूया आता गोलंदाजी कसे करतात. बिबळवाडी संघाला विनंती असेल की त्यांनी आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. शिवसंघर्ष संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आला तो प्रवीण. तसेच फलंदाजांचे काही नावे इथं आलेली नाही. पहिला चेंडू, चांगलासा चेंडू, त्यावरती 1 धाव. बिबळवाडी संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे इथं. दुसरा चेंडू, चांगलंसं क्षेत्ररक्षण डीजे ईश्वर मार्फत. निर्धाव चेंडू म्हणता येईल आपल्याला प्रवीणच्या मार्फत. तिसरा चेंडू प्रवीणचा सामना करतोय तो, आणि चांगलासा चेंडू आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती 2. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू प्रवीणचा. चांगलासा चेंडू, परंतु अवंतराशी 1 धाव. धावसंख्या झाली ती 3. चार चेंडू 3 धावा. षटकातील 5वा चेंडू, चांगलासा कटोरी चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कप्तान दीपक मार्फत. परंतु 1 धाव काय रोखू शकले नाही. या एका धावाने संघाची धावसंख्या झाली ती 4. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू चांगलासा कटवलाय. बघूया चेंडू अडवतं का. आणि चांगलं क्षेत्ररक्षण रोशनचं, आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि मला वाटतं दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. चांगलं षटक टाकलंय ते प्रवीणने. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाही आपल्या षटकामध्ये. बिबळवाडी संघ आपला एक प्रतिनिधी इथं समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे.
दुसरं षटक घेऊन आलाय तो रोशन. फिल्डिंग मध्ये काहीसा बदल करताना दीपक पहिला चेंडू आणि बाद होता मला वाटतं, परंतु झेल सोडलाय तो एसटी रक्षकाने आणि निर्धाव चेंडू. पुढे चेंडू रोशनचा. आता मात्र हवेत मारलेला चेंडू, बघूया झेल होतो का, परंतु झेल नाही. आणि चांगलं क्षेत्ररक्षण, त्यावरती मात्र 2 धावा काही रोखू शकला नाही. धावा 2 वाढते, धावसंख्या झाली ती 8. उत्कृष्ट असा खेळाडू येतो ईश्वर. तिसरा चेंडू, त्याचा सामना करतोय गोरख. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात असफल. निर्धाव चेंडू टाकलाय तो रोशनने. चांगलीशी गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला रोशनच्या मार्फत. तीन चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत रोशनने. चौथा चेंडू रोशनचा गोरख साठी. पुन्हा एकदा यॉर्कर लेनने टाकलेला चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला दीपकच्या मार्फत. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 10. अतिशय संत गतीने चाललेला असा हा सामना. पाचवा चेंडू, चांगला चेंडू होता, परंतु काही एसटी रक्षकाला पकडता आला नाही. त्यावरती 22च्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती 11. 5 चेंडू 11 धावा. चांगलीशी गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला रोशन मार्फत. शेवटचा चेंडू अजून शिल्लक. बघूया शेवटच्या चेंडू मध्ये हिरामन मोठा फटका मारतो का. पुन्हा एकदा चेंडू फिरवला होता आणि 22च्या स्वरूपात 1 धाव. षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. खूपच चांगली गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला प्रवीण आणि रोशन या दोघांच्या मार्फत. 6च्या सरासरीने चाललेले धावसंख्या 12 चेंडू मध्ये 12 झालेले. तिसरा षटक घेऊन आलाय तो राहुल. तो देखील चांगला असा गोलंदाज आहे. पहिला चेंडू राहुलचा.
पहिला चेंडू चांगलासा फटका त्यावरती बघूया किती धावा घेतोय चांगलंसं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला त्यावरती 2 धावा काय रोखू शकत नाही या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 14 पुढे चेंडू राहुलचा हिरामनसाठी आता मात्र दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात 1 धाव धावसंख्या झाली ती 15 आता मात्र हवेत गेलेला चेंडू बघूया झेल होतो का आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यावर एक धाव समाधान मानावं लागेल त्या हिरामनला संघाची धावसंख्या झाली ती 16 2 चेंडू 16 धावा तिसरा चेंडू आता मात्र स्ट्राईकला आलाय तो गोरख चांगलासा लेग साईडच्या दिशेने पकडवले चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आकाशकडनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बाद झालाय तो गोरख चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला आकाश मार्फत गोरखची जागा सांभाळण्यासाठी आला तो बाळू पुन्हा एकदा चांगला चेंडू तितकं चांगला स्टेजच्या दिशेने मारला चेंडू आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण ईश्वरच्या मार्फत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल त्या बाळूला धावसंख्या झाली ती 17 4 चेंडू 17 धावा हवेत मारलेला चेंडू बघूया झेल होतो का चेंडू खाली रोशन आणि तितकं चांगला झेल आणि बाद झालाय तो हिरामन हिरामनची जागा सांभाळण्यासाठी आला तो जालिंदर धावसंख्या झाली ती 18 चांगलासा फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धाव समाधान मानावं लागेल त्या जालिंदरला षटक संपला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 अजूनही बिबळवाडी संघाला 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी त्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील बिबळवाडी संघाला पुन्हा एकदा चौथं षटक घेऊन आलतो प्रवीण चांगलासा फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण अमोलकडनं त्यावरती 1 धाव संख्या झाली ती 20
चांगलीशी गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला प्रवीणच्या मार्फत. दुसरा चेंडू निर्धाव टाकला तर प्रवीणनी वाईड यॉर्करच्या स्वरूपात. चांगलीशी गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला प्रवीणची. आता मात्र त्रिफळा चित केलाय त्या बाळूला प्रवीणने. चांगलीशी गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला प्रवीणची. बाळूची जागा सांभाळण्यासाठी आला तो गणेश. फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा त्रिफळा चित केलाय तो गणेशला. पुढे चेंडू प्रवीणचा. सचिन साठी चांगलासा फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण दीपक, परंतु एक धाव काय रोखू शकला नाही. सुभाष फलंदाज होता तो सुभाष. पुन्हा एकदा बॅट फिरवली परंतु चेंडू काही लागला नाही. षटक संपलं. 4 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या झाली 21. आता मात्र 6 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता बिबळवाडी संघाला विजय होण्यासाठी. आता मात्र संघाचे कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्क वरती दीपक ठाकरे. आणि दीपक ठाकरे यांना नामे अशी संधी आली. त्यांनी जर हॅट्रिक घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक किरणजी कुराडे साहेब यांच्याकडनं. पहिला चेंडू दीपकचा. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. बघूया झेल होतो का. पहिल्या चेंडू मध्ये झेल बाद झालाय तो सुभाष. दुसरा चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकलाय. दीपक ठाकरे यांनी जर हॅट्रिक घेतली तर नक्कीच किरणजी कुराडे साहेब यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यायची. फलंदाज चेंडू मारण्यासाठी धावून आलेला परंतु पंचांनी चेंडू
ड्रॉ केलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू येतो, आता मात्र सीमारेषा पार षटकार. फ्लावर समझे क्या? किरणजी कुराडे साहेब यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक. चांगलासा चेंडू, 3 चेंडू झालेले आहेत. आता मात्र जालिंदरला नामे अशी संधी आहे, जर त्याने शेवटच्या राहिलेल्या 3 चेंडू मध्ये जर 3 षटकार लगावले, 2 बॉलात 2 चेंडू लगावले तरी 200 रुपयाचं पारितोषिक किरणजी कुराडे साहेब यांच्याकडनं. पहिला चेंडू तर हवेत गेलेला आहे, बघूया. आणि पहिला चेंडू आला सीमारेषा पार षटकार. आता मात्र जालिंदरने या चेंडू मध्ये जर का षटकार लगावला तर 200 रुपयाचं पारितोषिक किरणजी कुराडे साहेब यांच्याकडनं. आणि बाद झालाय तो जालिंदर आणि सामना शिवसंघर्ष संघाने जिंकलेला आहे. विजय संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. आणि हा झालेला सामना, या सामन्याचा सामनावीर ठरला आहे प्रवीण, ज्यांनी 13 चेंडू मध्ये 30 धावा ठोकल्या, तसेच 2 गडी बाद करण्यात देखील यशस्वी झालाय. प्रवीणने इकडं समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचंय.